संजय नार्वेकर डिरेक्शन करत होते. त्याने हिला दिला मेन रोल हिरोईनचा. हिला काही येत नाही त्याची ऍक्टिंग वगैरे. तुमच्या कॉलेजला जे अवॉर्ड मिळतं तेही जाईल, तेही मिळणार नाही. फोन केला ना, हा मी तुला कधी 5 मिनिटात करते, 2 मिनिटात करते. उद्याचा दिवस उजाडला तरी ते 2. त्याच्यानंतर तू 4 फोन मला केलेले असतात. पप्पांबरोबर बसून जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकते. एनिथिंग म्हणजे आय कॅन टॉक टू हिम अबाउट पॉलिटिक्स. तर केदार शिंदेने हिला बघितलं आणि राहिलं, हे इकडे तिला सोडायला का आली, तू पण यायचं चल. आणि अक्षरशः त्या माणसाने हिला हाताला धरून ओढून घेतलं. त्याच्यात तिने एक हिंदी पिक्चर केला होता गंगाजल. त्यातली भूमिका खूप सुंदर आहे. एक माणूस मला आवडतो आणि मला असं वाटतं की मला लग्न करायला ऑनेस्ट माणसाशी मला लग्न करायचं. मला इंडस्ट्रीमधल्या कोणाशीच लग्न करायचं नाहीये. खरंच समीर सारखा माणूस मिळणं जगात कठीण. करप्टेड नाहीये, हुद्द्यावर चांगले आहे, अतिशय प्रेमळ, कुटुंबवत्सल. कुटुंबासाठी काय पाहिजे आणि काय नको ते त्या माणसाकडून शिकावं. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज मदर्स डे निमित्त एक छान जोडी आली, आई आणि लेकीची. अर्थात आई आणि माय लेक म्हटल्या की ती छानच असतात, धमाल असते, आनंद असतो आणि खूप सख्या मैत्रिणी सुद्धा असतात. अशीच एक सेलिब्रिटी जोडी आपण म्हणूया आज आपल्या मंचावर आली आहे. ती म्हणजे क्रांती रेडकर आणि तिची आई, आपण काकी म्हणूया, म्हणजे उर्मिला रेडकर. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू प्रणाली, थँक्यू सो मच. मी असं म्हटलं क्रांती की आई तशी फारशी आम्हाला तितकी ओळखीची आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुमच्या दोघींचे जे संवाद असतात ना, इतके रिअल असतात ना, कधीतरी टचकन डोळ्यात पाणी येतं आणि कधीतरी आपणही आपल्या भूतकाळात जातो. अरे हे आई, आपण आईसोबत असंच करतो की, हे असंच होतं की. आणि इतकं कनेक्ट होतं ना ते तुझं हे, आणि तुमच्यातलं एक बॉन्डिंग दिसतं. तर मला सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा की आई ही आपली आपण मैत्रीण म्हणतो, म्हणजे जसं मुलाच्या बाबतीत म्हणतात, मोठा झाला मुलगा की वडिलांचे शर्ट त्याला यायला लागले, चप्पल त्याला यायला लागले की त्यांनी मित्रासारखं वागावं, तसं मुलींच्या बाबतीतही असतं. काही गोष्टी वयात आल्यानंतर ती आईची मैत्रीण होऊन जाते किंवा आई आपली मैत्रीण होऊन जाते. सो तुमचं एकंदरीत बॉन्डिंग मला ऐकायला आवडेल, लहानपणापासून आतापर्यंत शॉर्टमध्ये. सो मी बेसिकली सगळ्यात धाकटी मुलगी असल्यामुळे मी ना घरातली खूप कामं करायचे. म्हणजे बाजार हाट कर किंवा भाजीपाला, संडेचं चिकन आण किंवा कोणाला पूजेचं आमंत्रण द्यायचं असेल तर ते सगळी धावपळीची कामं. मधली बहीण होती, तिच्यावर त्या जबाबदाऱ्या नव्हत्या. आणि सगळ्यात जी मोठी बहीण होती ती तिच्या अभ्यासात मेडिकल करत होती, त्यामुळे त्याच्यात ती व्यस्त. त्यामुळे ना मी तिची एक होतं ना गुरुचेला काइंड ऑफ केमिस्ट्री असते, म्हणजे मुन्नाभाई आणि सर्किट, तसे आम्ही दोघी होतो. आणि मला अजूनही आठवतंय की मला म्हणजे मी राबायचे, लिटरली राबायचे की मॉम मी म्हणून तुला विचारलं फोन आला. सो माझी आई ही खूपच नाही असू दे, हाई ठेवा तुम्ही. ते तिथे सकाळचे काही फोन असतात. इथे दे आता, फिशवाला भैया ना, कोण भैया नाही दाखवते ना, गॅलेक्सी भैया, म्हणजे तिचा फिशवाल्या भैयाचा फोन आला आहे. प्लीज हे ठेवा. आता मी हेलो भैया, मैडम शूटिंग कर रहे हैं, थोड़ी देर के बात करो. प्राजक्ताला सांगा. अच्छा सुनो, बायो को बोलेंगे आने के लिए, ठीक है, वो आएगी. प्राजक्ताला फोन केला पाहिजे. अरे बापरे. अच्छा ठीक है रुको, भेजते हैं, रुको. भैया रुको अभी आएगी. सो मुन्नाभाई आणि सर्किटचं असं आमचं एक नातं होतं. आणि मी आपली खूप काम करायचे का, माझ्याकडून खूप काम करून घ्यायची ही लोक. सो असं छान एक मस्तच बॉन्ड होता. आणि आम्ही म्हणजे खूप मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माझ्या दाताला ब्रेसेस लावणे किंवा मला गाडी चालवायला वेळच्या वेळी शिकवणे. मला आज 90 वर्ड्स पर मिनिटनी टायपिंग येतं आणि त्याचा आज मला एक रायटर म्हणून फायदा होतो. हो, लाईक टाईप रायटर चाकचूक करून ते सगळं येतं मला. सो बऱ्याच अशा इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत ना माझ्या आयुष्य बदलवणाऱ्या, त्या तिने माझ्यासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी केल्या आहेत, पण ह्या काही खूप वेळच्या वेळेस विचार करून. फक्त मला नेहमी गाणं शिकायचं होतं आणि ते मी कधी हिला काय डोंट नो वाय सांगू शकले नाही किंवा माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला तेवढं येतं की नाही. त्यामुळे मी नाही सांगितलं असतं तर तिने तेही मला शिकवलं असतं, म्हणजे घातलं असतं एखाद्या क्लासला.
राईट? हो नक्कीच. नक्कीच घातलं. काकी ती आत्ताच म्हणाली की कसं बॉन्डिंग आहे मुन्नाभाई आणि सर्किट सारखं तुमचं एकंदरीतच नातं आहे. तर मला तुमच्याकडनं आई म्हणून ऐकायला आवडेल की ती म्हणते की मी खूप कामं शिकले त्या आईमुळे आणि त्याचा आत्ता फायदा होतोय. तुम्ही सांगाल की लहानपणीची क्रांती आणि आत्ताची क्रांती याच्यात आई म्हणून तुम्ही कोणकोणते बदल पाहिलेत तिच्यात झालेले? ऍक्च्युली ती मुळात हुशार होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा हिरा होता तो हिरा. कळलं की नाही. आणि हुशार असल्यामुळे मला वाटायचं ती आणखी हुशार व्हावी म्हणून मी बऱ्याच गोष्टी तिला सांगत आले आतापर्यंत. बाजारहाट करणं, तिला चिकन लागायचं संडेला, मग ती कराटेला जायची स्कूलमध्ये, कराटेच्या ड्रेसमध्ये जायची. चिकनच्या लाईनीत उभं राहावं लागत नव्हतं, पहिलं चिकन तिला मिळायचं. इतर गोष्टी आता माझ्याकडे हळदी कुंकू असलं की सगळ्यांना आमंत्रण द्यायची, मग तिला सांगायची. तिला सगळ्यांची घरं पण माहिती होती, जाऊन सांगून यायची. इतर बाजारात कुठलं काही आणायचं असेल किंवा ती 18 वर्षाची जेव्हा झाली तेव्हा मी ठरवलं होतं हिला 18 वर्ष पूर्ण झाली की ड्रायव्हिंग क्लासला टाकायचं. त्याप्रमाणे टाकलं, म्हणून आज ती स्वतः गाडी चालवू शकते. ती चालवताना बघून मला किती आनंद होतो की ते जे मी केलं नसतं त्यावेळी ते, तर ती आज गाडी चालू शकली नसते. म्हणजे दीज आर स्मॉल डिसिजन्स दॅट ॲज अ पेरेंट तिने तिचे घेतले. दीज आर नॉट व्हेरी बिग थिंग्स, पण एक इंडिपेंडेंट आपली मुलगी व्हावी, ती कोणावर तिने डिपेंडेंट राहता कामा नये. तिने स्वतःचे पैसे स्वतः कमवले पाहिजेत. तिने ती स्वतः इंडिपेंडेंट. तिने आज विचार केला मला नाही इथे राहायचं, मला इथून इथे जायचं, तिला तिचं जाता आलं पाहिजे. तर असे प्रोग्रेसिव्ह विचार मम्मीचे होते. कधीच तिने असं नाही, मुलींनी असं नाही करायचं, अशी ती कधीच नव्हती. मुलींनी सगळं केलं पाहिजे आणि अजून केलं पाहिजे, अशा विचारांची आई असल्यामुळे. त्यापेक्षा महत्वाचं असं होतं ती मोठी झाली ना, तर चौकामध्ये आम्ही राहतो बँड्राला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये, तर सगळे मुलं मुली खेळायचे. मोठा चौक होता, 10 बिल्डिंग जॉईंट होत्या अशा. तर ही जेव्हा 10वीत वगैरे गेली ना, त्या मुली सगळ्या सांगायला लागल्या आता आमचे आई वडील पाठवत नाहीत खेळायला, त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. मग आता ही मला म्हणते अगं आता मी एकटीच आहे, माझ्याबरोबर कोण नाही खेळायला. म्हटलं का, मुलं वगैरे नाही खेळत कोणी? हो खेळतात, पण मुलांबरोबर खेळायचं. म्हटलं तू जायचं, तू नाही जाऊ शकत मुलांना. ती सगळी मुलं आहेत ती तुझी भावंडच, लहानपणापासून मोठे झाले होते. एकत्र आणि तुम्ही मी ओव्हरऑल खेळलात सुद्धा ना. खूप टॉमबॉयश होते. सो मी असा कधीच तो भेदभाव नाही करायचे. हा मित्र मैत्रीण, मी सगळ्यांमध्ये खूप मिळून मिसळून खेळायचे. सो तिने तेही कधी नाही सांगितलं की नाही आता तू 8वीत गेलीस, आता खाली खेळायला जायचं नाही, चिल, जग तुझं आयुष्य. एक इथे प्रश्न म्हणजे आता हा मुद्दा बोलता बोलता उठला आणि आजच्या जगात तो मला वाटतं खूप महत्वाचा आहे. मुलगी वयात येते तेव्हा बऱ्याच आई मुलींना सांगतात बघ हे नाही करायचं, हे करायचं, शाळेत जातेस असं काही झालं तर काळजी घ्यायची. म्हणजे आता मी थोडक्यात स्पष्ट म्हणायचं झालं तेव्हा मासिक पाळी आता जी खूप लवकर येते मुलींना आणि 4थी-5वीत धडकी भरते की आता माझी मुलगी आहे तर मला धडकी भरते, आता ही 4th स्टँडर्डला गेली, 5th स्टँडर्ड, म्हणजे ती एक भीती असते. आणि मग खूप ना आपण त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स घालतो, हे करायचं, हे नाही करायचं, असंच वागायचं. बऱ्याचदा असं होतं आईची ती काळजी असते आपल्या मुलीप्रतीची. क्रांती जेव्हा मोठी होत होती तेव्हा हा एक भाग झाला, पण अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला आई म्हणून काळजी वाटायची आणि तुम्ही तिला प्रोटेक्ट खूप वेगळ्या पद्धतीनं करायचं किंवा कसं गाईड करायचं ते मला ऐकायला आवडेल. तीसाठी मला प्रोटेक्शन हा प्रश्न आलाच नाही कधी, कारण मला माहित होतं की सगळ्या गोष्टीत ती स्वतःचं तिला मत होतं. पहिली गोष्ट मत असणं फार महत्वाचं असतं. तुम्हाला मत नसेल, दुसरं कोणतरी काय सांगतं ते ऐकणार, त्याप्रमाणे तुम्ही वागणार, तर तुम्ही सक्सेस होणार असं नाही. तिला स्वतःचं मत होतं. तिला कुठलीही गोष्ट मला सांगावी लागली नाही. वयात आली, मोठी झाली, तर तिलाच कळत होतं की आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपल्या पेरेंट्सना त्रास होणार नाही याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे तिला कळत होतं. शिवाय तिला पुढे काय व्हायचंय ते तिने आधीच ठरवलं होतं, कारण तिचे पप्पा होते ते रायटर
दीनानाथ रेडकर, रायटर डिरेक्टर वगैरे, नाटकं पिक्चर वगैरे केली. तिने स्वतःच्या वडिलांचं नाव कधी सांगितलं नाही इंडस्ट्रीमध्ये. मग कोणतरी विचारायचं, अगं मग दीनानाथ रेडकर कोण? हो ते माझे पप्पा. मग ती तू सांगितलं नाहीस कधी? गरज वाटली नाही, कारण ती स्वतःच्या टॅलेंटवरच गेली होती सगळीकडे, कळलं की नाही. त्यामुळे तिला कसं या बाबतीत समजावावं लागलं नाही तिला. म्हणजे म्हणतात ना, घरात आम्ही जे काही बोलतो ते ऐकल्यानंतर तिला त्याची समज बरोबर येत होती. आम्ही अतिशय प्रोग्रेसिव्ह घरात वाढली, अतिशय प्रोग्रेसिव्ह. म्हणजे राईट्स आणि रॉंग आणि डूज अँड डोंट्स, जसं मम्मी म्हणाली ना, हे आई वडिलांच्या कॉन्व्हर्सेशन मधून कळायचं की ह्यांना काय ओके आहे आणि ह्यांना काय ओके नाहीये. म्हणजे ओके नाहीये ते आपण नाहीच करायचं, हे इंटरनली हे झालं. त्यांना काय आवडतं? त्यांना आवडतं की मी प्रोडक्टिव्ह काहीतरी करावं. मग मी काय प्रोडक्टिव्ह करू शकते? आय एम गुड ॲट स्पोर्ट्स, मग मी स्पोर्ट्स खेळले पाहिजे. मग मी इंटर स्कूल मध्ये सगळे म्हणजे स्टेट लेवलपर्यंत मी स्पोर्ट्स खेळले सगळे. आणि माझ्याकडे वेळच तेवढा नसायचा. अजून काय कराटे करायचं, हा चल आपण ब्लॅक बेल्ट कराटेमध्ये करूया. अजून काय करू शकतो? ड्रॉइंगच्या इंटरमिजिएट एलिमेंटरी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊन आपण ड्रॉइंगच्या परीक्षा द्यायच्या, हो आपण ते करूया. सो माझा सगळा वेळ ना मेनली प्रोडक्टिव्हिटीमध्ये गेला. सो आणि मुळात मला अर्धा वेळ ह्याच्यात जायचा की माझ्या जे मित्र होते त्यांच्या ज्या मुली, त्यांना ज्या मुली आवडायच्या, मग त्यांना पत्र नेऊन दे, मग मेसेज पोचव, मग हे दोघं सिनेमा बघायला चालल्यात, मग थर्ड व्हील बनून जा, त्यांना मदत करायला. ती मी होते. मी ऑलवेज ती एक मदतनीस कॅटेगरी, क्युपिड कॅटेगरीमध्ये माझी मोड व्हायची. त्यामुळे मी अशी खूप मस्त. आणि मला हे माहिती होतं की नाही, मला ना आयुष्यात काहीतरी करायचंय, मला काहीतरी एक क्रांती रेडकर म्हणून माझं काहीतरी नाव असलं पाहिजे, ते कुठल्याही क्षेत्रात असू दे. अभिनय किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या खूप कॉलेजमध्ये गेल्यावर मला कळल्या की मला हे करायचंय. पण त्याआधी सुद्धा मला काहीतरी व्हायचं आहे हे माझ्या बॅक ऑफ द माइंड ऑलवेज होतं. आय डिडंट नो इन विच फील्ड, बट आय न्यू दॅट आय वॉन्टेड टू बिकम समथिंग इम्पॉर्टंट, या. क्रांतीला जेव्हा ती जसं म्हणते आता की मला काय करायचं, एक्झॅक्टली काय व्हायचं माहित नव्हतं, पण बाकीच्या गोष्टी विजन क्लिअर होतं. पण जेव्हा ऍक्टर म्हणून इंडस्ट्रीत यायचं, आता बाबा त्या ह्याच्यातले असल्यामुळे ती एक तो रस्ता माहिती होता, पण तरी सुद्धा आई म्हणून एक असं असतं ना, आपलं काहीतरी हे असतं डोक्यामध्ये की माझ्या मुलीने हे करावं, माझ्या मुलीने ते करावं. तर तुम्हाला काय वाटायचं त्यावेळेला? या बाबतीत तुम्ही मला विचारलं ना, एक तर ती वडील हे जे करतायत त्याच्या मागे जावं किंवा त्याप्रमाणे करावं आणि त्याच्यात नाव कमावं असं काहीच नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे ती एवढी हे होती हुशार. 10वीचा रिझल्ट लागला ना, तर तिने मला काय सांगितलं, मला आणि तिच्या पप्पांना, मी माझं ॲडमिशन घेणार. 10वीचं ॲडमिशन पास झाल्यावर 11वीसाठी रुईया कॉलेजला ॲडमिशन घेतलं. रुईया कॉलेजला गेल्यावर व्यवस्थित सगळं करत होते. नंतर त्यांचं मराठी वाङ्मय मंडळ होतं रुईया कॉलेजचं. त्याच्यात केदार शिंदे वगैरे ते होते, संजय नार्वेकर वगैरे. मग ही आपल्या मैत्रिणीला तिथे पोचवायला गेलेली. तिला तिथे त्या मराठी वाङ्मय मंडळात प्रोग्रामसाठी प्रॅक्टिसला जायचं होतं. ही सोडायला गेली. तर केदार शिंदेने हिला बघितलं आणि सांगितलं, ए इकडे, तिला सोडायला का आलीस, तू पण यायचं, चल. आणि अक्षरशः त्या माणसाने हिला हाताला धरून ओढून घेतलं त्याच्यात. ही मराठी वाङ्मय मंडळात गेली. तेव्हापासून ही ते सगळं ॲक्टिव्हिटीज करू लागली. आणि 12वीत गेल्यानंतर त्यांचं जे छोटं नाटक बसवतात ते होतं. त्याच्यात हिला हिरोईनचा रोल दिला. कुठलं होतं ते नाटक? राजयाचा पुत्र अपराधी देखील हा. FY ला असताना. तर संजय नार्वेकर डिरेक्शन करत होता. त्याने हिला दिला मेन रोल हिरोईनचा. मी गेले, सांगितलं, संजय प्लीज, हिला काही येत नाही त्याची ॲक्टिंग वगैरे, तुमच्या कॉलेजला जे अवॉर्ड मिळतं तेही जाईल, award, तेही मिळणार नाही, प्लीज प्लीज तिला देऊ नको. तो म्हणाल, नाही मी हिलाच घडवणार, मी तिलाच घेणार. म्हटलं ठीक आहे. नंतर झालं. आणि ज्या दिवशी बरीच असतात ना कॉलेजेस स्पर्धेसाठी,
आणि यांचं कॉलेज आलं 3 कॉलेजेसमध्ये ह्यांचं होतं का रुपारेल होतं आणखी एक कुठलं होतं. साठे वगैरे होतो ना. तर आणि फायनलला जेव्हा झालं ते सगळं तर मग रिझल्ट डिक्लेअर केला ना, सगळ्यांची कोणाकोणाची नावं काय कशा कशात कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी ती डिक्लेअर होत होती. आणि शेवटी बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट ॲक्ट्रेसचं असतं ना. मग बेस्ट ॲक्टर केला ते एका कॉलेजचं, तो रुईयाचा नव्हता, ते जाऊ दे रुपारेलचा वगैरे. पुढे. आणि बेस्ट ॲक्ट्रेसचं पारितोषिक जाते क्रांती रेडकर, रामनारायण रुईया कॉलेज. अरे बापरे, मी तर बसलेली उभीच राहिली, सीटमध्ये बसलेली उभी राहिली, कारण मला आश्चर्याचा धक्का बसला. शेवटी ती पोरं सगळी माझ्याकडे आली आणि विचारतात, तुम्ही सांगत होतात ना हिला नका घेऊ, आता बघितलं तर आमच्या कॉलेजने घेतलं ना प्राईज. ते का ती सांगत होती तिचं पण एक व्हॅलिड रिझन होतं. कारण की एकतर मी होते कॉन्व्हेंटची, त्याच्यात ते नाटक जे होतं ते ऐतिहासिक होतं आणि त्यात बखरी वाङ्मय आणि ते सगळं आणि भाषा पण एकदम नाही पुरातन काळातली आणि ऐतिहासिक भाषेत बोलून वगैरे ना असं, आणि त्याचा एक पॉज आणि त्याचं एक स्वतःचं त्याचं एक बेरिंग असतं. आणि त्याच्या आदल्या नाटकात एकच वाक्य होतं ना, आणि तेही होतं यमा माझ्या नवऱ्याची 9 तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील. त्या 9लाही मी नाव बोलत होते. यमा माझ्या नवऱ्याची नाव तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील, इतपत अभिनय चालू होता ना. मग त्याच्यानंतर ते नाटक मी बघितलेलं, तर त्याच्यानंतर हे सुचलं की नाही हे आणि तिने मला विचारलं पण की काय आहे तुझं ऐतिहासिक आहे. मग मी शंभूराजांचं नाटक आहे असं असं, त्याच्यात मला मेन रोल दिलाय, मी येते कॉलेजला, सगळं कॅन्सल. सो शी ऍक्च्युअली केम आणि तिने संजय इथे ये बेटा, असं नको करूस तू, उगाच हराल तुम्ही वगैरे. आणि मग तो म्हणाल नाही काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ, करणार ती, मी आहे ना, मी करून घेणार तिच्याकडून. आणि तासन तास रिहर्सल्स आणि तासन तास, आय डोंट नो हाऊ मेनी मंथ्स आम्ही रिहर्सल केली, बट या एंड मे इट वॉज सक्सेसफुल. आणि ते अवॉर्ड घेताना ही होती तिकडे ऑडियन्समध्ये, दॅट वॉज अ बिग. म्हणजे तरी पण म्हणजे नाही, तिचं कसं होतं, कॉन्व्हेंटला होती, मराठी फार कमी बोलायची, इंग्लिशचा सराव जास्त होता त्यांचा. आता मराठी कोणाशी बोलायची, माझ्याशी, त्यांच्याशी किंवा इतर सगळ्या असं. त्यामुळे मला भीती वाटत होती की उगाच कशाला ना कॉलेजचं नाव खराब करायचं, म्हणून मी सांगितलेलं. पण तिला मिळालं त्यावेळी. पण माझी आई म्हणजे सपोर्टिंगची एपिटोम आहे. म्हणजे त्या नाटकात मी एक गरीब ब्राह्मणाच्या मुलीचा रोल केला होता, जिची जवळपास एकदम जुनी साडी असली पाहिजे आणि अशी थोडीशी कुठेतरी उसवलेली वगैरे अशा टाईपची साडी पाहिजे. तिने एलिमेंटरीचा जो हे असतो ना, जी राऊंड असते एलिमेंटरी राऊंडला, तिने बघितलं ते नाटक. तिला असं झालं की अरे माझी मुलगी मेन रोल करते, की घाणेरडी साडी दिली तिला. ती फायनलच्या शोला चकचकीत हिरवी नऊवारी साडी बाजारातून घेऊन आली आणि ती नेसून मी तयार झाले. आणि असिता आली, संजय नार्वेकरची बायको. हे काय नेसलीस तू? म्हणजे साडी, हिरवी साडी नऊवारी. हे काय, अगं तू गरीब ब्राह्मणाची मुलगी आहेस, हे काय तुझं? म्हटलं मला माहिती नाही, मला माझ्या आईने सांगितलं तर ही नेसायची. असं नसतं. म्हणजे आईच्या मातृप्रेमापोटी तिने मला ती साडी दिली, पण ऑफकोर्स इट वॉज नॉट गोइंग विथ अ कॅरेक्टर. आणि ती साडी घरी होती ना ग, असं पण नाही की बॅगेत. ती साडी कुठे आहे? ती घरी आहे. अरे देवा. आता ते होतं आय थिंक उन्मेष का मृगजळ होतं कॉम्पिटिशन, आणि कादंबरी कदम ऍक्ट्रेस ही साठेची होती आणि साठेचे सगळे व्हॉलेंटियर्स होते तिकडे, आणि साठे आमचे रायव्हल्स असायचे तेव्हा. आणि कादंबरी कदम व्हॉलेंटियर असताना मी तिला ओळखायचंही नाही, आणि मी तिला फक्त एवढं सांगितलेलं की माझी ना, ती मला 1 वर्ष सिनियर होती. मी म्हणलं माझी साडी आहे ना, जी मला नाटकात नेसायची आहे, ती 20 मिनिटं फक्त, इमॅजिन 20 मिनिटं मला ती जी नेसायची आहे ती. आणि तेव्हा मोबाईल काही नाही, ती माझ्या घरी आहे बँड्राला. आय डोंट नो तिने काय केलं. तिने तिच्याबरोबर एका आमचा रुईयाचा मुलगा बाईकवरून माझ्या घरी बँड्रा ईस्टला गेला. हिच्याकडून चावी, ही लोक ऑडियन्समध्ये बसली आहेत आता नाटक सुरू होणार म्हणून, हिच्याकडून चावी घेतली. त्याला मी सांगितलं कुठे आहे ती साडी. तो गेला माझ्या खणाडून, त्यांनी कशी शोधली असेल ती, तो माझ्या घरात गेला तेव्हा.
ती साडी त्यांनी घेतली, तो बाईकवरनं परत आला आणि कादंबरी कदमनी इतकी केऑस, एक 17 कॉलेजेसची गर्दी बॅकस्टेजला असताना त्या केऑस मधून ग्रीन कॉरिडॉर करून ती साडी माझ्यापर्यंत पोहोचवली. नाटक सुरू व्हायला 3 मिनिटं होती. मी टेन्शन मध्ये आणि ती साडी मला एक 4 मुली नेसवतायत चक 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 करून. आणि 3री घंटा झाली तेव्हा एक शेवटची पिन लावून मी अशी विंगेत उभी होते आणि मी थरथरत होते, कारण ना ती कंपोजर निघून गेलेलं. एकतर तुमचा फायनलचा प्रयोग, ज्याचं सर्टिफिकेट ही सांगते ना, तो प्रयोग. आणि मला ना लिटरली म्हणजे मला हात लूज पडलेले, मी काय चुकीचं केलं का. बरं असिता ओरडलेली जस्ट, आणि असिता ओरडायची बकायदा, संजू ओरडायचा आम्हाला, कारण की दे वर सो सिनियर, दे न्यू एव्हरीथिंग. तुला अक्कल नाही, तुला असं कसं केलं असतो. म्हणलं आय एम सॉरी. मी म्हणजे इतकी इमोशनल झालेले, आता काय नाही, आता तू लक्ष दे प्रयोगात वगैरे. मी ना तिथे नव्हतेच, मी एका वेगळ्या झोन मध्ये होते. पण आफ्टर द 3rd बेल वेंट ना, मी त्या दिवशी शिकले की एक ऍक्टर म्हणून तुम्हाला तुमचे इमोशन्स कंपार्टमेंटलाइज करावे लागतात. म्हणून अनेक मोठे नट बघ ना, कोणाकोणाची घरी डेथ झालेली असते पण तरी ती लोक उत्तम सीन करतात आणि मग घरी जातात. सो दॅट डे आय रिअलाइज की नाही यार क्रांती, तुला ह्या गोष्टीचा इफेक्ट नाही पडला पाहिजे. कोण तुला काय बोललं, कोणाचं काय केलं, ही मी लाईन विंगेची क्रॉस केले की मी ते कॅरेक्टर होणार. फॉरगेट एव्हरीथिंग एल्स. मी सगळं विसरून तो प्रयोग केला आणि आय थिंक ते कॅरेक्टर मी अनेकदा अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये प्ले केलं. पण दॅट वेंजन्स आणि तो एक जोश माझ्यात वेगळा होता त्या दिवशी, आणि तो प्रयोग त्या दिवशी माझ्याकडून मी 500% दिलं होतं. आणि तुम्हाला जेव्हा स्टेजवर वेगळीच साडी दिसली, मग तुला काय वाटलं? शॉक बसला. नाही म्हणजे तेव्हा मी म्हटलं ते गरज ती असेल. आणि तोपर्यंत तिला कळलं, कारण तिच्याकडून चावी घेतली होती. तिला कळलं साडीचं काहीतरी लफडं झालंय. सो शी न्यू आहे. पण मग मी मनाची समजूत घातली, त्यावेळी त्या सीनला ती गरज असणार, त्यामुळे मी शांत झाले. आणि त्याच ह्याच्या तो डायलॉग एक म्हणायचीच बघ, तू आठवतो ना, बोलून नको ना, खूप छान आहे. तो डायलॉग मी ऐकला ना, म्हणून जाऊन सांगितलं संजयला की बाबा नको हिला, हे एवढं जमणार नाहीये. अगं त्याच्यात एक असं वाक्य होतं की शंभूराजे माझ्या जवळ आले अमुक अमुक, आणि असं होतं की बुभुक्षित अधाशी भोगाचा अभद्र भेसूर व्याघ्र, असं एक वाक्य होतं. तर ते वाक्य पाठ मी करत होते घरी बसून. बुभुक इतका वेळ, अधाशी भोगाचा अभद्र भेसूर असं माझं एक चालू होतं. आणि म्हणजे एक मिनिट बघू ते वाक्य तिने बघून रिजेक्ट, हे तेरे से नाही होगा, तू जाने दे बेटा, असं ह्या लेवल. निश्चित. पण हे झालं कॉलेजच्या दिवसातल्या, ही आठवण झाली की तिने तिच्यात तो चाम हळूहळू डेव्हलप केलं तिने स्वतःला. पण पहिला सिनेमा, मला वाटतं पहिला सिनेमाच केलास ना तू? पहिला माझं नाटक होतं ना, तू मी. आणि इनफॅक्ट यू नो व्हॉट, तू मिमीची पण एक गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट काय माहितीये. तू मिमीचं नाटक हिने काय केलं, केदार शिंदेने त्याला रिप्लेसमेंट हवी होती. 2 शो होते. एक शो होता दादरला शिवाजीला, दुसरा भावेला होता वाशीला. नाही भाईदास कॉन्ट्रॅक्ट भावेला होता दुपारचा. मी ऑफिसला होते. ही एकदा शो बघून परत तेच करणार, बघू तरी ही काय करते, म्हणून मी हाबडे घेतला ऑफिसला आणि भावेला आले. तिने शिवाजीचा शो केला आणि भावेच्या शोला हिला उभं केलं केदारने. काय नाही करायचं तू, म्हणजे फक्त नाटक पाहून? मी नाटक एकदा नाटक रिहर्सल नाही, रिहर्सल मी 1 दिवसाची रिहर्सल केली, तो पण अर्धा 3.5-4 तास रिहर्सल केली. तरी पण काय झालं ऍक्च्युली, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट प्ले, आणि फिरता रंगमंच होता, त्यामुळे एंट्री एक्झिट क्रिटिकल होत्या त्याच्या. सो ती लोक ना, केदार लिटरली 2 त्या पहिल्या 3 प्रयोगाला मागे उभा असायचा माझ्या बरोबर. जा ये चेंज, हा बस चल चा, ती लाईन ती वाली, ती एंट्री, आता ती एंट्री, हा घे मी उभा येते, बोल ये चेंज. लिटरली त्यांनी माझ्याकडून असे प्रयोग करून घेतले. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट प्ले. पण ती टीम नसती माझ्या बरोबर, केदार वगैरे, तर ते शक्यच झालं नाही. दुसरा कुठलाही मेंटर असता तरी माझ्याकडून झालं नसतं. इट वॉज ओनली बिकॉज ऑफ केदार आय कुड डू इट. पण आणि आता जे मला काही सोशल मीडियावर कॉमेंट्स येतात ना की तुम्ही अतिशुद्ध
उच्चार का करता प्रत्येक गोष्टीचा, किंवा तुमचे मराठीचे उच्चार खोटे वाटतील इतके शुद्ध का असतात. तर त्याचं मुळात कारण हे आहे की मी त्याच्यावरून इतकं ऐकलं आहे माझ्या सिनियर्स कडून, माझ्या सगळ्या जे माझ्या वेलविशर्स कडून सुद्धा, क्रांती मराठीवर काम कर, क्रांती मराठीवर काम कर. ते मराठीवर काम करून 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 नाही, आपली भाषा आपल्याला कशी येऊ शकत नाही, किंवा आपण उत्तम मराठी का, आपले उच्चार का चुकतात, ह्याचं मला इतकं मानसिक दडपण आलं होतं की त्याच्यानंतर मी त्याच्यावर काम करून करून मग अनेक शोज, अनेक इव्हेंट्स, अँकरिंग पासून सगळे, आणि यू नेम द बिगेस्ट इव्हेंट इन मराठी अँड आय हॅव अँकर्ड इट. सो ते एक त्याच्यासाठी त्याच्यावर खूप काम केलं गेलं. आणि मग तर तुम्ही माझं पहिलं नाटक होतं, मग त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली श्रीमंत करू लागले मी, श्रीमंत दामोदर पंत. आणि मग पहिला सिनेमा माझा होता ऍक्च्युअली सून असावी अशी. तो मी कॉलेजमध्ये सुरू केलेला FY ला असताना. तो मी TY नंतर बाहेर आला मला वाटतं. हो, अनेक वर्ष बनत होता आणि त्याच्यात मी मोठी होते नाही दिसत आहे असं मला वाटतं. पण जो फेमस जो पहिला सिनेमा होता तो जत्रा. आणि जत्रा ही म्हणजे फायनल इयरला होती ना कॉलेजला, तेव्हा पिक्चरचं शूटिंग रत्नागिरीला करत होती आणि एक्झाम चालू, उद्यापासून एक्झाम, ही 1 आठवडा रत्नागिरीला होती. मी म्हटलं अगं तुझा पहिला पेपर काय लिहिणार, हे सून असावी अशीच्या वेळी काय लिहिणार पहिल्या पेपर मध्ये. मी बरोबर केलाय अभ्यास, तू काय काळजी करू नकोस, तू माझा फक्त रिझल्ट बघ. आणि आली दुपारी 2च्या पेपरला गेली, सकाळी आली शूटिंग वरून, 2च्या पेपरला गेली, नंतर पेपर सगळे दिले, रिझल्ट लागला. म्हटलं काय बाई तुझा रिझल्ट? काय नाही, आहे बरोबर आहे, काय काळजी करू नको. ग्रॅज्युएशन तुझं कम्प्लीट नसशील करणार तर हा अभिनय क्षेत्रातही जायचं नाही. मला तुझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हातात दे, तुला काय वाटेल ते कर. सो आफ्टर दॅट मला ऑप्शनच नव्हता. मी FY ला असताना पासून प्रोफेशनल थिएटरमध्ये काम करते. मी FY ला होते, श्रीमंत FY ला असताना, दामिनी सिरियल मी SY ला असताना केली. सो माझं काम ऑलरेडी, मी कशाला, मी क्षितिजोग, मनवा नाईक, आम्ही सगळ्याच कॉलेजमध्ये असताना पासून काम करतोय. पण सोडायचं नाही कॉलेज. TY ची डिग्री प्रॉपर ग्रॅज्युएशन करून सगळं केलं मी. आणि आई वर्किंग असली ना की आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण आपसूक शिकत जातो, किंवा तिच्याकडनं नकळत ते संस्कार आपल्यावर होत जातात. त्यामुळे ते कसं होतं तुमचं, कारण आई वर्किंग वुमन? हो. तर नाही, आणि मुळात आई वर्किंग वुमन असल्यामुळे बाईनी काम करू नये, किंवा बाईनी घर चालवावं, फक्त घरात लक्ष द्यावं, ही माझ्यात. आणि इनफॅक्ट समीरची आई सुद्धा बिझनेस वुमन असल्यामुळे ना आज मला त्या गोष्टीचा फायदा होतो की लग्न झाल्यानंतर पण काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे अनेकदा असं होतं की मी गाडी चालवत असते आणि समीर बाजूला बसलेले असतात. सो ही नेव्हर सेज की नाही मी आता पुरुष आहे, मी गाडी चालवतो, तू बघ. ते सगळं झालं आता, यु नो. सो मी 2 अतिशय, म्हणजे माझ्या घरी एक प्रोग्रेसिव्ह वुमननी मला मोठं केलंय, आणि माझी सासूही खूप प्रोग्रेसिव्ह होती. त्यामुळे मला जगताना, माझ्या मुलींना मोठं करताना काय व्हॅल्यूज आणि काय ट्रेडिशन्स त्यांना दिल्या पाहिजेत. ट्रेडिशन्सना कधी विसरायचं नाही, किंवा तुमचे संस्कार आहेत ते विसरायचे नाहीत, तुमचं जे कल्चर आहे ते विसरायचं नाही. पण तुम्ही एक इंडिपेंडेंट वुमन म्हणून तुमची फेमिनिझमची आयडिया खूप क्लिअर असली पाहिजे. पुरुषांना कमी लेखणं म्हणजे फेमिनिझम कधीच नसतं. बरोबर. एक बाई म्हणून तुम्ही किती प्रोग्रेसिव्ह आहात, किंवा तुम्ही किती इक्वली ह्या जमान्यात तरू शकताय, ह्याच्यावर तुमचं फेमिनिझम ठरतं असं मला वाटतं. निश्चित. क्रांती म्हणाली त्या प्रश्नावर, पण काकू तुम्हाला मला विचारायचंय की आपण कामावर बाहेर जातो, मग 8 तास आपण बाहेर असतो, 1-1.5 तास आपला प्रवास असतो, म्हणजे 9-9.5 तास कदाचित आपण कामानिमित्ताने बाहेर असतो. मग त्यावेळेला आपल्या लहान मुली आहेत, त्यांच्याविषयीची काळजी आपसूक येणं गरजेचं म्हणजे असतेच. ती आपली एक काय म्हणतात, एक सवय असते आई म्हणून आपल्या मनाला झालेली, की त्यांची चिंता, त्यांची काळजी. मग जेव्हा तुम्ही वर्किंग वुमन होतात, बाहेर जायचात कामानिमित्ताने, तेव्हा ते 8 तास ती काळजी आणि ती कशी असायची, किंवा घरी आल्यानंतरचं तुमचं लाईफ कसं असायचं? मुलींमुळे ते सुखकर व्हायचं का? नाही, माझं एक होतं, सकाळी पहाटे उठायचं, सगळी कामं आटपायची, प्रॉपर जेवण बनवायचं मुलांसाठी, ब्रेकफास्ट बनवायचा, ती सकाळची शाळा, ते खाऊन जायचे, आणि जेवण दुपारचं,
फक्त त्यांना घ्यावं लागायचं. ते सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं असायचं. माझा डबा, ह्यांच्या पप्पांचा डबा, मिस्टरांचा डबा, हे सगळं करून ऑफिसला जायचं. 9 वाजले डॉट 9ला घर सोडायचं. संध्याकाळी 6:45ला घरात. 6:45पर्यंत ही लोक खेळायची, काय मजा करायची. 6:45ला मी आल्यानंतर मग खाणं पिणं आणि होमवर्क अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. एका बाजूला काम करायचं, जेवण खाणं रात्रीचं, पण त्याच बरोबर ह्यांचं सगळं अभ्यास होतोय की नाही. कल्पना कर, मला एकच सांगायचंय, माझ्या तिन्ही मुलींबद्दल मला एकच अभिमान आहे की एक दिवस सुद्धा ह्यांनी शाळेला दांडी मारलेली नाही. तिघींपैकी एकीने सर्टिफिकेट मिळायचं त्यांना एव्हरी इयर. बरं नसलं सकाळी एका डॉक्टरकडे जायचं. 4थीपर्यंत एकची शाळा, 5वीपासून सकाळची शाळा 6:45. मग दुपारी बरं वाटलं औषधाचा डोस घ्यायचा, शाळेत जायचं. सकाळी बरं नसलं संध्याकाळचा डॉक्टर. पण शाळेतला ठेवलं नाही कधीच. त्याच्यावर आमचे खूप वाद होतात आता. कारण मी जराही बरं नसलं माझ्या मुलांना की ते घरी असतात. मी पाठवत नाही. आणि ही तुम्हाला मी कसं कसं पाठवलंय म्हणजे, पण मला नाही पाठवायचंय माझ्या मुलांना जसं. कारण मी तशी गेले चिवची करत, पण हिला अभ्यासाचं खूप महत्व आहे, खूप. त्यामुळे माझी ताई डॉक्टर आहे, माझी मधली बहीण इंटिरियर डेकोरेटर आहे, जिचं आता स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. सो एव्हरीबडी इज एज्युकेटेड. शी सॉ टू इट की माझ्या मुलांचं पूर्ण एज्युकेशन व्यवस्थित. म्हणजे माझ्या तिन्ही मुली आहेत ना, तिन्ही मुली एकदम व्यवस्थित शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या, डिपेंड नाही कोणावर. त्यामुळे मला अभिमान आहे. आणि मला तर मुलगा नाहीये, पण माझ्या तिन्ही मुली मुलासारख्या आहेत. बरोबरीने. ऑल्सो ही जेवढं करायची ना तेवढं आता मी नाही स्वतःला इमॅजिन करू शकत. आपल्याकडे तरी ती सोय आहे ना की कुक आली, मग मेडच आली, मग भांड्यांना कोणीतरी, मग डस्टिंगच कोणीतरी करताय. एक दिवस पण मेड नसली की आपण असे असे होतो. यु नो व्हॉट आय एम सेइंग. मुलांना बघायला वेगळ्या 2 बायका आहेत. तर हिनी जे आयुष्य सगळं म्हणजे काम करून, जेवण करून, भांडी वगैरे आटपून, कपडे मशीनला लावून, ते सुकत घालून, घड्या करून, मी इमॅजिनच नाही करू शकत. म्हणजे तिने असं वेस्टर्नच लाईफ जगली आहे ती, जिथे बायका सगळंच करत असतात. ते करत असताना सगळं अटेंड करायचे प्रोग्राम, सगळे लग्न कार्य, साखरपुडा, बारसा, घरातले असेल तेही करायचे. असं नाही की त्याला नाही जायचे. हा बरोबर, हा शेंडे फळ. मी बरोबर असायचे असिस्टंट. असं कधी झालंय म्हणजे क्रांती गुणी होतीच आहेच, आणि तुम्ही जसं म्हणताय मगासपासून, पण कधीतरी 5 बोट मारायचा एक चान्स मिळालाय? मारलेत कधी? हो. धपाटे दिलेत का? मला मारलंय का? हो. अभ्यासासाठी दिले, फक्त अभ्यासासाठी. आणि कोणाच्या घरी कुठल्याच गोष्टीसाठी नाही, कोणाच्या घरी जायचं नाही त्याच्यासाठी. माझं एक होतं, कोणत्या घरी नाही जायचं आणि स्टडी करायचा. जो आहे तो स्टडी करायचा. नंतर तुम्ही खेळा, खा, मस्ती करा, काही करा. अगं तुला माहिती नाही, 10वीची प्रिलिम होती आणि मी सांगून गेले, बघा ह्या पेपरचा अभ्यास तुला करावा लागेल, उद्या हा पेपर आहे, लक्षात ठेव. मी घरी आले 6:45ला तर ही बाई घरीच नव्हती. अरे बापरे, आता काय करू? सगळीकडे बघितलं, हिला विचार, तिला विचार. अगं बघितली का तुम्ही? नाही आज ती आली नाही खेळायला. अरे मग कुठे गेली असेल ही? कोणाला विचारणार? तेव्हा फोनची सुविधा नाही. कळलं की नाही? मग काय करणार? मी आपली सगळं काम मी आटपलं आणि आपली 6:45 वाजता आले आणि जे काम होतं ते केलं. खाली जाऊन उभी राहिले, ही कुठे दिसते का काय. हे आली 8:30ला. मस्तपैकी एक सर्टिफिकेट होतं, ते असं 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 दावून, कारण तिला माहिती होतं मी रागवलेली असणार. स्पोर्ट्सला गेलेली, स्टेट लेवल खेळायला. आणि शाळेतलीच टीचर हिची, तिने हिचं नाव सजेस्ट केलेलं हिला स्पोर्टला पाठवायचं, आणि ते एका मुलाला तुझ्या बरोबर ना. ती दोघं स्पोर्टला गेली आणि स्पोर्टमध्ये सर्टिफिकेट पण घेऊन आले. मग मी काय बोलणार? म्हटलं हे सगळं ठीक आहे, उद्याचा पेपर आहे आणि प्रिलिम आहे, ते लक्षात ठेवायचं. मग ते जाग का झोप, पण अभ्यास झाला पाहिजे.
मी आतापर्यंत बाकी कुठल्याच गोष्टीला महत्व दिलं नाही. माझ्या आयुष्यात सुद्धा मी अभ्यासालाच महत्व दिलं. त्या मुलांच्या आयुष्यात पण अभ्यासाला महत्व. पण मारायची गोष्ट एकदा मी एका माझ्या मैत्रिणी शेजारच्याच चौकात एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. लहान होते मी, तोपर्यंत हा रूल मला क्लिअर झाला नव्हता की कोणाच्या घरी जायचं नाही. तिला स्ट्रिक्टली हे आहे, 2 व्हॅल्यूज ज्या तिने मला दिलेल्या आहेत त्या म्हणजे कोणाचा 1 रुपया आपल्या अंगावर ठेवायचा नाही, 1 रुपयाही नाही. म्हणजे आजही मला कोणाचेही 5 रुपये जरी असतील तरी मी तुला जीपे करते, मला ते नाही, आय डोंट नो, ते इनबिल्ट झालंय आता माझ्यात ना. आणि समोरची व्यक्ती असते तर एवढं काय ठीक आहे असं वगैरे पण आय डोंट नो, तो आहे एक संस्कार, ते आजीतून आल्यात, आजीनी हिला ते शिकवलं ते. सो ती एक आहे. आणि कोणाच्या घरी जायचं नाही ते आता ठीक आहे, आता मी मोठी झाले, पण त्या काळी नाहीच. कोणाच्या मी घरी कधीच गेले. मी गेलेले एक दिवशी आणि ही ऑफिसातनं आली आणि हिला मी सापडले. दॅट वॉज द ओनली सेकंड टाइम दॅट शी डिडंट फाइंड मी. आणि मग तिला कोणीतरी सांगितलं, वो ना उधर गई है अंजुम के घर पे. मी अंजुमनच्या घरी जाऊन बसलेले, आम्ही खेळत होतो तिच्या घरी, आणि ती आली ना रे बाबा, आणि ती मला अशी धरलं तिने माझे केस, जी घेऊन गेली मला, ठाप ठाप मारतच नेलं तिने घरी. प्रॉब्लेम पुढे कोणाच्या घरी तू मला दिसता, घरी तुझ्या बोलाव, सगळ्यांना बोलाव, तू कोणाच्या घरी जायचं. सो मला भीती कसली वाटायची यांच्याकडून, काय हरवलं, काय झालं, शिवाय कोण आलं असेल होतं, त्यांच्या काय घरी? झालं होतं, कशाला नाव वाईट करून घ्या, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं ना. हं? तू बोलव ना, तू सगळ्यांना, मित्र मैत्रिणींना आपल्या बोलवायची. आत्ता क्रांतीच्या अशा म्हणजे आपल्या मुलीच्या आपण आया, आपण किती मोठे झालो तरी आया, चूक बघ, हे तुझं नीट अजूनही नाहीये, हे तुझं असं व्यवस्थित नाही, हे मला तुझं आवडत नाही. क्रांतीच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आजही तिला सांगाव्या लागतात, बघ हे नीट नाही? खूप सगळ्या. क्रांतीची महत्वाची गोष्ट, फोन केला ना, हा मी तुला कधी 5 मिनिटात करते, 2 मिनिटात करते. उद्याचा दिवस उजाडला तरी ते 2 त्याच्यानंतर तू 4 फोन मला केलेले असतात. 2 मिनिटं संपतच नाही. मग मीच कंटाळते आणि सारखा मीच फोन करत मग मी राहते. कसं करणार, तिचा आलेला असतो परत फोन मला. पण तू उत्तर दिलेलं नसतं, कारण मी बिझी असते ना. अगं मम्मी, हे बघ, हा आता तू मला फोन केलास, मग मी तुला थांबा, मी 10 मिनिटात करते, हा, आणि 10 नाही मिनिटात तुझा, मी नाही केलं की तुझा येतो. हो. मग मी जर सपोज करणार असते तर मग मी झालेलं नाही असतं करत. बोलणं. सो आता कसं, ह्याला काय तोड आहे? काहीच तोड नाही. पुढची गोष्ट जी तुला सांगावी लागते, मुलांना दांडा नाही करायचा हा. शाळेत. पुढची महत्वाची गोष्ट, मुलांना शिस्त लाव, शाळेतलं ठेवू नकोस, त्यांना शाळेत जाऊ दे. एकदा सवय लागली घरी ठेवायची किंवा घरी राहायची तर त्या मुलांना आवडतं, मग ती शाळेचा कंटाळा करतात, मग अभ्यासात व्यत्यय येतो. त्यामुळे तू ती गोष्ट टाळ. तुझी मुलं जर चांगली हुशार व्हायला पाहिजे. पण आता काय झालं माहिती आहे, लॅपटॉप त्यांच्याकडे असतो, दोघींकडे 2 लॅपटॉप. त्या दिवशी काय हिंदीचा पिरियड होता, हिंदीमध्ये एकीला काय ससा आणि कासव, दुसरीला कावळा तो माठात दगड टाक, ती गोष्ट सांगायची. मी आपली मला माहिती होती अशी सांगितली, पण मला कंटाळा येतो हिंदीचा, मला तितकंसं आवडत नाही हिंदी, पण सांगितली तशी. पण नंतर ह्या बघितलं तर लॅपटॉपवर काढली ती गोष्ट, चित्रासकट अगदी व्यवस्थित. अरे बापरे, म्हणजे मग आता काही शिकवायलाच नको मुलांना, ते त्याच्यावर ऐकून ऐकून शिकतात त्या. ते असं शिकतात. मग काय फायदा? म्हणजे सगळं तंत्रज्ञान हे जे झालेलं आहे ना सगळं, त्याच्यावर आता अभ्यास चालतो. ते खूप पुढे आहेत आता, ऍक्च्युली वे आमच्या वेळेला होतं तसं काय नाही. आता आम्ही बे के बे बे दुना त्यामुळे चार. आजीच्या गोष्टी आता आता कमी तसं झाल्या, काय ज्या म्हणजे पूर्वी आता आपल्याला for example आजी ती मला सांगायची. सांगते, बघ त्यांच्या कॅलेंडर मध्ये टीचरनी काहीतरी लिहून दिलं असेल, बघ त्यांच्या कॅलेंडर, ते कॅलेंडर आणि ते डायरीवाला आयटमच राहिला नाही ना. आता तुम्हाला ऍपवर येतं सगळं की तुम्हाला आता काय करायचं काय नाही. मग मी तिला सारखी मी ऍप चेक करते, ऍप बी मला माहिती आहे, कॅलेंडर मध्ये तू बघ काय लिहिलंय. सो तो जनरेशन, कारण ह्यांचं कॅलेंडर यायचं ना, आणि त्याच्यात मी नेहमी डेली बघायचे ना, त्यामुळे मला वाटलं तर छे, म्हणाली आता ऍपवर येतं आणि सतत फोन चालू असतात टीचरचे आणि पेरेंट्सचे. आमच्या वेळी असला फोन काय नव्हतं. टीचरचं काय सांगायचं असेल, बोलायचं असेल, प्रत्यक्ष जावं लागायचं तिथे. आता टीचर्स इज अवेलेबल ऑन युअर ऍप ना. आता ही परीक्षा असली ती टीचरला सांगते,
टीचर पण आरामशीर सांगणार, ठीक आहे ठीक आहे, उद्या पेपर आहे, उद्या त्यांची परीक्षा आहे, पण उद्या तुम्ही जाणार आहात, तुम्ही जा, मी त्यांची परीक्षा 2 दिवसाने घेते. म्हणजे मी तिला हे येणार तेव्हा. पचतच नाहीये मम्मीला. त्या दिवशी आम्हाला खूप अर्जंटली बाहेर जायचं होतं, सो मी टीचरला म्हणाले की मिस आम्हाला खूप अनअवॉइडेबल रिझन साठी जायचं आहे, सो प्लीज इफ पॉसिबल 2 दिवसांनी त्यांची ही परीक्षा घ्या ना. मी म्हणले हो, ती हो म्हणाली. तर म्हटलं हा असं असं झाली आमची अरेंजमेंट. काय होऊच शकत नाही, असं कसं हो म्हणाली ती, परीक्षा यार, परीक्षेला काय मत. म्हणजे अगं टाइम्स हॅव चेंज नाव. ह्या शाळा ज्या IB बोर्डच्या असतात ते अकॉमोडेटिंग असतात. हे अशाच पेरेंट्ससाठी असतात जे जेन्युइनली ट्रॅव्हल करतात, खूप इंटरनॅशनली ट्रॅव्हल करतात, बाहेर गावी असतात पेरेंट जास्त, मुलं ऑनलाईन जास्त अटेंड करू शकतात शाळा वगैरे, अशा लोकांसाठीच हा IB बोर्ड बनलेला आहे. हे मी तिला कधीपासून समजवते, पण ते तिचं पचनी पडत नाहीये तिला. तर अशा गोष्टी आहेत ज्या क्रांती, तुम्हाला असं वाटतं क्रांतीने थोडा बदल करायला हवा? थोडक्यात सांगायचं, मला माझ्या 3 मुलीबद्दल अतिशय अभिमान आहे, खूप अभिमान आहे. म्हणजे मला कधीच असं वाटत नाही की आपल्याला मुलगा नाही, याचं कधीच दुःख झालं नाही, कधीच होणार पण नाही दुःख. इतक्या माझ्या मुली मुलापेक्षाही हुशार, शूर. बरं, आई क्रिटिक्स आहे का तुझ्या सिनेमांची? हो आहे. कशा पद्धतीने क्रिटिक्स? म्हणजे तिला नाही आवडलं, हा मला ह्याचं काम आवडलं, ती स्पेसिफिक मला सांग ना, ज्याच्यात छान. असं नसतं कधी की ती शी विल नेव्हर पुट यू डाऊन, बट शी विल ऑलवेज टेल यू व्हॉट वॉज गुड इन द फिल्म. मला वाटतं की ऍज अ क्रिटिक, फिल्म क्रिटिक ऑल्सो ना, खूप मला हिच्याकडून मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडंसं शिकावं. कारण एक सिनेमा बनवायला खूप मेहनत लागते, आणि ती मेहनत आय थिंक बिकॉज हिचा नवरा क्रिएटिव्ह आहे, त्यामुळे तिला माहिती आहे की एक नाटक लिहिताना आणि ते उभं करताना काय वाट लागते का माणसाची. त्यामुळे ती जेव्हा पण काही क्रिटिसाइज करत असेल ना एका कलाकृतीबद्दल, तेव्हा ती कधी पण सांगणार हा हे म्युझिक चांगलं होतं, सिनेमाचं पटकथा चांगली असू शकली असती, तिथे थोडं लूज पडलं, आणि तिला टेक्निकली कळतो सिनेमा. हा, आणि मग बॅकग्राऊंड पण उत्तम झालं होतं, आणि ज्याच्या ऍक्टरचं काम किती छान झालं होतं. पण तुला सिनेमा आवडला का? होता, पण ह्या बाजू ना जमेच्या होत्या मुन्ना सिनेमातल्या, म्हणजे कळलं आपल्याला बाकीचं काय काय जमेचं नव्हतं. सो इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे शी विल टेल यू इफ शी इज लाईक इट. पण चालेल का, चालेल की नाही ह्याची शाश्वती नाही हा मुन्ना, चालेल की नाही वाटत नाही, पण ह्या गोष्टी चांगल्या होत्या असं. सो दॅट्स व्हॉट आय लाईक अबाउट हर, इज दॅट व्हेरी सटली ती तुम्हाला सांगणार की तिला तुमच्यातलं काय नाही आवडलं. जसं काकण तिला डे 1लाच तिने बघून मला सांगितलं हा उत्तम सिनेमा आहे, कदाचित आता कळणार नाही लोकांना, अजून 10 वर्षांनी कळेल, किंवा तो ग्रो झाला पाहिजे लोकांवर, आणि ते तसंच झालं. काकण आता ग्रो झाली लोकांवर, जास्त चर्चेत, आणि बघितलं तर सिनेमा खूप वर्षांपूर्वीच आहे असं ते झालं निश्चित. आणि आता बऱ्याच वेळेला दाखवतात ते हो picture. हो हो, तो सिनेमा निश्चित. म्हणजे टीव्हीवर नेहमी लावतात. कोणता क्रांतीची कोणती भूमिका एखादी तुम्हाला खूप आवडली, आणि ती का आवडली, त्या मागचं कारण? क्रांतीने तू तुम्ही मध्ये केलं ना, ते खूप मला आवडलं होतं अतिशय. आणि ते मुळात ते नाटकच आवडलेलं मला, कळलं की नाही. आणि तिची पिक्चर मधली भूमिका आहे ना, तिने एक हिंदी पिक्चर केला होता, कुठलं? गंगाजल. गंगाजल. त्यातली भूमिका खूप सुंदर होती, अतिशय सुंदर होती. अजय देवगण होता. तुला पिपाणी आवडलेली ना? पिपाणी आवडली, पण ते पिपाणी गंगाजल शिक्षणाच्या खूपच- याचा गो पण आय थिंक शिक्षणाच्या याचा गो पण तुला आवडला. हा, शिक्षणाचा आईचा गो एक छान होता, छान होतं, तिला खूप आवडलं. छान होतं. तिला तो पिक्चर म्हणून पण खूप आवडलेला. इट वॉज अ नाईस ब्युटिफुल फिल्म. आणि त्याची स्टोरी पण छान होती शिक्षणाच्या आईची, आणि सगळ्यांनी केलं होतं काम पण छान. जत्रामध्ये तिचं छान गाणं आहे. जत्रामध्ये ना काम आवडलं तिचं, कळलं की नाही. पण कामापेक्षा धावपळच खूप, त्या धावपळीमुळे कळत नव्हतं कधी कधी. सुरुवातीला तर मला कळलंच नाही ही एवढी धावपळ का. म्हटलं हा बरोबर, जत्रा आहे ना, म्हणजे धावपळ असणार. That's my mom for you guys. जत्रामध्ये जेव्हा अर्थात क्रांती म्हणजे बॉलिवूड मध्ये पण जास्त माहिती झाली, मला वाटतं कोंबडी पळालीमुळे, नंतर मराठीपेक्षा आणि त्यातला हिंदी dance मध्येही छान तिला केला तिने. जास्त ओळख मिळाली त्या गाण्यामुळे. तर ते गाणं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? ते ना कोंबडीचं ना, हा, कोंबडीचं गाणं खूपच छान होतं.
छान केलं तिने. आणि छान केलं म्हणण्यापेक्षा त्या गाण्याची प्रॅक्टिस ती घरी करायची. तर मी म्हटलं बापरे, हे एवढं तू प्रॅक्टिस करते, एवढं कठीण आहे. तर ती मला म्हणाली तू पिक्चर बघशील ना तेव्हा बघ, मग तुला कळणार कसं आहे ते. कारण खूप प्रॅक्टिस करायची आणि होतं पण तसं डिफिकल्ट. ते कळलं की नाही, धावपळच खूप. नाचत पण तेवढीच आणि इट धावपळ वॉज होती. हेवी होतं ते, साऊथ स्टाईल मध्ये त्यांना करायचं होतं वगैरे. आणि मी काय डान्स शिकले नव्हते, मी नंतर शिकले ना, जत्राच्या नंतर मी. हो, जत्राच्या नंतर मी कथ्थक शिकायला सोनिया परचुरेंकडे सुरू केलं. आणि मग त्याच्यानंतर मी आता विशारद पर्यंत ऑलमोस्ट पोहोचले आणि प्री प्रेग्नन्सी. सो त्याच्यानंतर तेव्हा मी शिकलेली नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी नाच म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. लोकांना वाटतं की अरे हा, ही खूप उत्तम डान्सर होतीच आधीपासून, तर तसं नाही. मग नंतर इव्हेंट्स करून करून, वेगवेगळ्या कोरिओग्राफर्सच्या हाताखाली काम करून करून, आणि नशिबाने उमेश म्हण, फुलवा म्हण, दीपाली विचारे, सुभाष नकाशे, ऑल दीज पीपल, आय गॉट द बेस्ट ऑफ द क्रीम कोरिओग्राफर्स टू वर्क विथ ऑल्सो. सो त्यामुळे ॲज अ डान्सर म्हणून सुद्धा एक चांगली इमेज निर्माण झाली होती. एक महत्वाचं असतं म्हणजे क्रांती आपल्या आयुष्यात तो डिसिजन आपल्या कदाचित आईला आपण पहिला सांगतो, ते म्हणजे लग्नाविषयी. आपल्याला कोणाशी लग्न करायचंय. कारण बऱ्याचदा आपण जो मुलगा पसंत करतो तो आई वडिलांना आवडतोय की नाही ही आपल्या मनात शंका असते. कितीही शिकलेला असला, कितीही असला तरी त्यांची एक काही पसंती असू शकते किंवा त्यांचे काही विचार असू शकतात. त्यामुळे तो डिसिजन त्यांना सांगताना आपण पहिल्यांदा आईला निवडतो, तिच्याशी बोलतो. तू जेव्हा लग्नाचा निर्णय घेतलास तेव्हा आईजवळ कशा पद्धतीचं संभाषण झालं होतं आणि काय तिची काय रिॲक्शन होती? पण आई आणि वडील मला दोघेही फ्रेंड्सच आहेत. पप्पा पण माझे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मित्र माझे वडील आमच्याकडे आहेत. प्रॉब्लेम हाच आहे की हिचे पप्पा आणि मी, आम्ही दोघं पण फ्रेंड सारखेच वागतो. खूप फ्रेंड. हा, असं नवरा कधीच बायको नाही की असं नाही अरे वागत. देवा, आता पप्पांना हे कसं सांगू. मी पप्पांबरोबर बसून जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकते. हो. एनिथिंग. म्हणजे आय कॅन टॉक टू हिम अबाउट पॉलिटिक्स, आय कॅन टॉक टू हिम अबाउट सोशल रिफॉर्मेटरी, आय कॅन टॉक टू हिम अबाउट माय फ्रेंड्स, आय कॅन गॉसिप, आय कॅन डू एव्हरीथिंग. आणि स्पिरिच्युअल गप्पा तर म्हणजे आमच्या तासन तास चालतात. ही कंटाळेल इतक्या वेळ स्पिरिच्युअल गप्पा आमच्या चालतात. सो तेव्हा त्यामुळे असं काहीच नव्हतं की अरे बापरे, आता ह्या दोघांना मी कसं सांगू. मी त्यांना बसवलं आणि सांगितलं आहे एक माणूस मला आवडतो आणि मला असं वाटतं की मला लग्न करायला एक खूपच सस्टेनेबल, ग्राउंडेड आणि अतिशय ऑनेस्ट माणसाशी मला लग्न करायचं. मला इंडस्ट्रीमधल्या कोणाशीच लग्न करायचं नाहीये. तो मॉरली खूप साऊंड आहे, तो एका चांगल्या हुद्द्यावर आहे, घरचा व्यवस्थित आहे, वानखेडे आडनाव आहे त्यांचं, आणि राईट नाव ही इज अमुक अमुक ॲट दिस पोझिशन. तर मी विचार करते की मी त्याच्याशी लग्न करू शकते, तर तुम्ही एकदा भेटा. मग समीर घरी आले भेटायला. आय थिंक गणपतीचाच टाइम होता. आणि सगळ्यांना व्यवस्थित ते भेटले वगैरे. आणि मग आम्ही बाकायदा त्यांच्या वडिलांना भेटलो, कारण बाय दॅट टाइम हिज मदर वॉज नो मोर. सो मग त्यांच्या वडिलांची वगैरे भेटून एव्हरीथिंग जस्ट फेल इन प्लेस. आता मला समीर बद्दल विचार. खरंच समीर सारखा माणूस मिळणं जगात कठीण. माझा जावई म्हणून नाही सांगत, पण अतिशय हुशार माणूस. हुशार, एक तर करप्टेड नाहीये, हुद्द्यावर चांगले आहे, अतिशय प्रेमळ, कुटुंबवत्सल. कुटुंबासाठी काय पाहिजे आणि काय नको ते त्या माणसाकडून शिकावं. तुला माहितीये त्याच्या 2 जुळ्या मुलीच्या, एका मुलीकडे लॅपटॉप होता, दोघी वापरायच्या, पण ती दुसरीला देताना प्रॉब्लेम. जरा थांब. ह्याने कधी ते ऐकलं. ह्या बर्थडेला त्याने 1,00,000 रुपयाचा लॅपटॉप आणून दुसऱ्या मुलीला दिला. हा तिच्याकडे तिचा मागायचा नाही, हा तुझा. काही कुठलीही गोष्ट त्या मुलींच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडू दे, ताबडतोब हजर करणं. मेकअप म्हण, कपडे म्हण, कुठे जायचं असलं तर म्हण. मी माझ्या मिस्टरांना नेहमी सांगते, तिच्या पप्पांना, नवरा असावा ना तर समीर सारखा. इतकी काळजी घेतो कुटुंबाची, मुलांची म्हणा, बायकोची म्हणा, त्यांना काय हवं नको ते.
प्रत्येक गोष्ट अगदी त्यांच्या आवडीची प्रत्येक बघणार आणि ती आणणारच. ही अ आयडियल हजबंड. आयडियल म्हणजे टचवूड देवाचं ब्लेसिंग, स्वामींची कृपा म्हणून तो आहे. पण द वे ही इज ना, म्हणजे तो ना मुळात तसा आहे. मुळातच ॲज अ पर्सन तो तसा आहे. म्हणजे तो जे होईल त्यात तो बेस्ट होणार. मग तो मुलगा म्हणून पण बेस्ट होणार, तो जावई म्हणून पण बेस्ट होणार, नवरा म्हणून. ही लाइक्स टू एक्सेल इन व्हॉट एव्हर कमिटमेंट ही डज. माझ्या देशाची कमिटमेंट ही आहे ना, म्हणून नाही, आणि ह्याच्यात बेस्ट मला जास्त आवड का माहितीये त्या समीरबद्दल, अतिशय देवभक्त, सगळी देवदर्शनं करणार. आज स्वामींच्या मठात तो जाणार म्हणजे जाणार आणि सांगणार, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, प्रत्येक वेळी मला सांगणार. हो, म्हणजे मला काय म्हणायचं की देवाची पण अतिशय आवड त्याला. घरात तिच्या जाऊन बघा, प्रत्येक धूप काडी, अगरबत्ती, निरांजन, पणती, सगळ्या हळद कुंकू सगळीकडे सगळं असतं. घरात सगळं जे हॉलमध्ये ठेवलेली शोकेस आहे, शोकेस टाईप कपाट आहे, त्याच्यात कितीतरी प्रकार, विठ्ठल रुक्मिण, गणपती, साईबाबा, स्वामी, शंकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, आणि त्याची सर्टिफिकेट त्याला मिळालेली, बुद्ध देव सुद्धा, आणि बुद्ध, गौतम बुद्ध, आणि त्याला मिळालेली सगळी सर्टिफिकेट किंवा अवॉर्ड्स. शेवटी त्याला मी त्या दिवशी सांगितलं, समीर एक काम कर, एक फ्लॅट घे, तिथे तुझं ऑफिस कर, आणि तिथे फक्त भिंतीला जी शोकेस करतील त्याच्यात तुझे सगळे जे अवॉर्ड मिळतात ना ते ठेव. एवढे अवॉर्ड आहेत, एक पूर्ण घर भरून गेले अवॉर्ड. की जावईच आपला मुलासारखा भेटल्यावर काय हवंय आणखी, गरजच नाही. काय झालं ना तर लगेच हिला सांगणार, जाऊया अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये, लीलावतीला, इकडे तिकडे. आणि माझं काय असतं माहितीये, चल चल असं नाही, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे जाणार, आपलं हे बरं आहे. मग तो ओरडतो हिला की मम्मी का ऐकत नाही. हिचं असं होतं की ना, आपलं एक छोटस आपल्याला बिल परवडेल अशा हॉस्पिटलमध्ये गेलेलं बरं. आणि हिचले की नाही, आता मेडिकल फॅसिलिटीज तर अवेलेबल आहे, यू हॅव टू गो टू द बेस्ट ऑफ द प्लेसेस वगैरे. सो मम्मी खूप कौतुक करते. तू प्लीज जरा सॉरी, आय एम व्हेरी सॉरी टू द ऑडियन्स, की एक आईच्या भावनेतून त्या येतातच एवढं निश्चित निश्चित. आणि ते ऍक्च्युअली ती कौतुक करत, तर माझी नजर पण अशी वर होत नाही, पण तिचं ते प्रेम आहे. सो प्लीज. आता आपण हळूहळू पुढे जातोय, जावई झाला, आता शेवटी नातींवर येऊया. मगाशी तुम्ही म्हणालातच की नातींचं मी काही गोष्टी ह्या तुम्ही बदलायला सांगताय क्रांतीला, पण असं असतं ना, आजी असली ना की तिचं नातींकडे ओढा खूप असतो. मुलीच्या मुली म्हटल्यावर तर तो जरा जास्तच असतो. प्रत्येक घरामध्ये ते पाहायला मिळतं. त्यामुळे तुमचं नातींसोबत बॉन्डिंग कसं आहे, आणि क्रांतीचे कोणते गुण त्या दोघींमध्ये आहेत ते, किंवा ते यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? क्रांतीच्या मुली आहेत ना, त्या अतिशय लागवी आहेत, खूप हुशार आहेत लहानपणापासून. माझ्या नाती म्हणून मी नाही सांगत, पण अतिशय हुशार. हिला मी सांगितलं, हे बघ, त्यांना कॉन्व्हेंटमध्ये घातलं, आतापासून त्यांच्याबरोबर इंग्लिश बोलायची सुरुवात कर. आता त्यांना मराठी येतच नाही. नाही, त्यांना मराठी येते, त्यांना हिंदी येत नाही. नाही, मराठी त्यांना येत नाही. येतं, फक्त माझ्याबरोबर बोलणार, आणि जी मराठी, जी आमची काही नातलग असतील त्यांच्याबरोबर, बाकी कंटिन्यू इंग्लिश बोलतात. आणि हिंदीचा नापत्ता. त्यांना मराठी, कारण हिंदीचं काय होतं, हिच्याकडे काम करणाऱ्या ज्या मेड असतात ना, त्या कधी आल्या कधी गेल्या वगैरे, त्यामुळे कंटिन्यू बोलणं नाही होत ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण त्या अतिशय हुशार तर आहेतच, आणि अतिशय लागवी आहेत. आणि त्यांना बऱ्याच वेळेला मी केलेलं फिश करी म्हण, किंवा काही गोष्टी केलेल्या, शिरा, मालपोवा, मी केलेलाच हवा असतो. मग ते रात्री 12लाही उठून सांगितलं का तरी खायची तयारी असते. असं आहे त्यांचं. आता त्यांच्या भाषेचं तर असं झालेलं आहे की मिक्स झाले असतील. काय होतं, जिथे राहतो ना आणि ज्या शाळेत जातो ती सगळी जेंट्री इंग्लिश स्पीकिंग असते. बरोबर. त्यामुळे त्यांचं तिथे जास्त इंग्लिश बोलणं होतं. बोलणार मराठीत माझ्याशी आणि हिच्याशी आणि माझ्या पप्पांशी.
जास्त करून. समीर घरी नसतातच कारण की ते चेन्नईला असतात. सो त्याच्यामुळे मराठी त्यांना उत्तम येतं, पण बोलायचा सराव कमी पडतो कारण की कोणीतरी पाहिजे ना ग बरोबर. कॉन्स्टंटली बोला. मी बोलत असते त्यांच्याशी, पण अनेकदा असं होतं की मग बोलल्यावर त्यांना नैसर्गिकरित्या इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर देतात. कितीदा झालं हे असं कर, पण आय एम डुइंग इट मॉमी. म्हणलं असं नाही, मी काय बोलते, मी कुठल्या मग त्यांना रिमाइंड करून द्यावं लागतं की मराठीत बोला, मराठीत बोला. सो मराठी इज गुड, ह्यांच्याशी बोलताना ते व्यवस्थित बोलतात, पण हिंदी का बहुत प्रॉब्लेम. हिंदी अशक्य आहे. हिंदी म्हणजे ते कधी होणार आहे कोणाच ठाऊक. कधी हमके तुमके हेच चालू आहे आता. सो वी जस्ट वर्किंग ऑन इट नाउ. निश्चित. पण मला आता एक जाता जाता तुझ्या क्रांती तुझ्याकडनं आणि काकींकडनंही ऐकायला आवडेल ते म्हणजे एक आता भरपूर आपल्या गप्पा झाल्याच आहेत, पण एक असं मला वाटतंय की आई जी असते ना, आई ती आपला एक सपोर्ट सिस्टम असते. ती सपोर्ट सिस्टम आपल्याला खूप पुढे जायला मदत करत असते. त्यामुळे आज तू अनेक अशा गोष्टी तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आईच्या Yeah. शेअर करत असेल. Yeah. आता पण एक म्हणालीस की Yeah. फोनचं, Yeah, तिला yeah. फोन नाही केला की ती थोड्या वेळाने परत फोन करणार आणि हे Right. करणार. अशा आणखीन आईच्या थोड्याशा गोष्टी आहेत ज्या असं वाटतं की तुला त्या जर नसतील ना तर लाईफ मिसिंग आहे, कारण तिने जर ते तसं वागली नाही तर मला आता त्याचं चुकचुकल्यासारखं वाटेल. हो, कारण की हिनी जेव्हा दिवसभर फोन नाही केला, ही मला दिवसातून 8 फोन करते. 8. त्या 8 फोन पैकी फोन नाही आला, एखादा फोन सकाळी येऊन गेला आणि मग तिने दिवसभर फोन नाही केला की मला असं होतं, अरे तिचे फोन आले कसे नाहीत अजून. हा. सो त्यामुळे ते एक खूप चुकचुकल्यासारखं होतं आणि मला नेहमी असं वाटतं की अर्ध आयुष्य माझं ही गव्हर्न करते. म्हणजे मी कुठेही बाहेर जायच्या आधी मला कोणीतरी एक रिमाइंडर द्यावा लागतं की अगं दूधवाल्याला सांगितलं का दूध टाकू नको म्हणून, किंवा हे केलंस का, किंवा गॅसचं बटन बंद केलंयस का, यु नो. दूधवाल्याला हा तेच, ते दूध बोलूया आता दूधवाल्याचं. तर ते ही ही मला ती सगळं रिमाइंड करून देते. तर ते तिने नाही केलं ना तर, आणि मी इतकी बिनधास्त असते कारण मला माहिती आहे द बॅक ऑफ माय माइंड की ते करायला कोणीतरी आहे. सो इफ शी इज नॉट देअर, धिस ही जी एक पोकळी आहे ना की मी कोणावर, एक आपण असं ना, एक आपलं पॅराशूट आहे माहितीये, त्यामुळे बरोबर. आपण जम्प घेऊ शकतो, तर ही ते पॅराशूट आहे. ती नसली तर मी पडून जाईन कुठेतरी, यु नो. सो मला असं वाटतं की अर्धा संसार जवळपास ही चालवत असते, कारण की ते लोकवनचे गहू मागवायचे आहेत, ते मी दुबेजींना पाठवते, ते सांग त्यांना ते कुठे मिळतात, ते जरा पिसून आणायचे घरी, तर त्यांना जरा मी पाठवते, ते जरा करून घे मम्मी. अरे तेल कुठलं तू वापरते, ते तांदूळ सांग ना त्या तुझ्या माण्याला आम्हाला पाठवायला. सो हे बॅकएंडचं लॉजिस्टिक डिपार्टमेंट जे आहे ना, ते ही सांभाळत असते. सो आय थिंक माझ्यासाठी मग ते खूप सुसह्य होतं सगळं, बिकॉज टू रन अ हाऊस इज नॉट इझी. बरोबर. इट्स नॉट इझी. आणि मला हेच कधी कधी प्रश्न पडतो की एकटं हे सगळं कसं करत कसं होती, करत. while she was working, while she was doing her domestic chores, how was she even doing it? मी त्याला अर्ध्या गोष्टी नाही करते तरी मी दमते, यु नो व्हॉट आय एम सेइंग. सो या, हे सगळं आहे. आणि काकी 3 मुली आहेत, पण प्रत्येकीचा आपला असा एक प्लस पॉइंट असतो. ही नसेल आज अवेलेबल तर आपलं अडणारच आहे. तसं क्रांती जर त्या दिवशी अवेलेबल नसेल तर तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतं, नाही का फोन उचलत नाही किंवा ही का हे करत नाहीये. मला तर वाटतं मी नसेल तर तिचं काही अडणार नाही, ती नसली तरच माझं काहीतरी अडणार आहे. पण तुम्हाला कुठेतरी मिसिंग आहे क्रांती नसली की म्हणजे जाणवत राहतं आता काय करत असेल, कारण ती बडबडी पण आहे तेवढी. हो काय करत असेल, मुलांना बरोबर बघत माझ्यापेक्षा असेल त्या का? दोघींचं तिला जास्त आहे. त्यामुळे ती माझा फोन नाही गेला की त्या दोघी काय करतात ह्याचं तिला, ते म्हणतात ना कॅपिटल पेक्षा व्याजावर जास्त लक्ष असतं, तसं तिचं त्या व्याजावर लक्ष आहे. ते प्रत्येक आजीचं असतं. तेच मी ते विचारत करत असते की आता ही काय करत असेल, मुलांना जेवायला दिलं असेल का, मुलं काय करत असतील, उठली असतील का वगैरे. आणि परत तिला काय काय गोष्टी आठवणी म्हणजे सांगावंच लागतं. आता आजचा इंटरव्ह्यू आहे ना, तर म्हटलं अगं तू गावाला जातेस ना, 5 तारीखला नसणार तू. हो, ती पण आठवण तिने मला करून दिली. 5 तारीख तू गावाला चालली, 5 तारखेला कुठला इंटरव्ह्यू, आपला आहे ना तो इंटरव्ह्यू. अरे देवा, म्हणजे थँक्यू मम्मी, थँक्यू. सो ती जर नसती तर हा इंटरव्ह्यू ही झाला नसता. पण इतकी मी हिच्यावर डिपेंडेंट आहे, एवढा तू विचार कर. बापरे, इमॅजिन. निश्चित. पण तरी सुद्धा मुलगी असते.
काय जाता जाता शेवटचं सांगाल मला? आज बरेच प्रेक्षक पण आपले पाहत आहेत आणि त्यांनी मजा, अर्थात त्यांना आनंद मिळणारच आहे या मुलाखतीमधनं, पण मुलगी ह्या शब्दाविषयी किंवा याच्याविषयी असलेल्या आईविषयीच्या आईच्या ज्या भावना असतात याविषयी पुन्हा तुमच्याकडनं क्रांतीविषयी ऐकायला आवडेल मला. क्रांती आहे ना, क्रांती अतिशय गुणी मुलगी आहेच. परत ती प्रत्येक गोष्टीत आहे ना बरोबर लक्ष देते. फक्त एवढंच होतं की तिच्याकडे आता असं झालेलं आहे की सगळे विषय पिक्चरचे म्हणा, इतर कुठल्या शूटिंग म्हणा किंवा मुलांकडे लक्ष देणं, घरात त्या मेड असतात त्यांच्याकडे लक्ष देणं, या सगळ्यामुळे ती गोंधळलेली असते आणि म्हणून त्या प्रत्येक गोष्टीत तिला मला आठवण करावी लागते. पण अतिशय गुणवान, म्हणजे दुसऱ्याबद्दल ना तिला खूप जिव्हाळा आहे. कुठलीही गोष्ट मम्मी सांगितलं, अगं आम्ही हिला घरी मुन्नी म्हणतो. मुन्नी, इतकं जास्त वाहत जायचं नाही कोणाच्या बाबतीत. सगळीच माणसं तुला वाटतात तशी नसतात, तू जशी आहेस तशी नाही आहेत, त्यामुळे तू जगाचा विचार कर. मम्मी तू असं का सांगतेस ग, त्याच्यावर असं झालं, तसा प्रसंग आला. म्हटलं सगळ्यांवर येतो, कोणाला चुकत नाही प्रसंग, पण तू लक्षात ठेव. पण नाही, तिचा स्वभावच वेगळा आहे. ती तिच्या वडिलांसारखी झाली आहे, सेम. तिचे वडील आणि ती अगदी एका तराजूत तोलावे असे आहेत. म्हणजे मला कोण रडलं किंवा कोणाची तरी प्रॉब्लेम बघितलं की माझ्याकडचं नाही करून मी त्या माणसाला देते आणि तो कधी कधी स्वभाव भोवतो मला, पण मला ते सहनच होत नाही. अरे रे त्याचं उद्या ऑपरेशन, अरे बापरे हे पाठवले पाहिजेत, नाही नाही राहू दे ना माझ्याकडून एवढे. सो ते ना मला मी आता खूप कंट्रोल करायचा ट्राय करते. ही लोक मला खूप ओरडतात सुद्धा, दिस इज नॉट द वे टू बिहेव, यु नो, तू स्वतःचा विचार कर. पण ते इनबिल्ट आहे, ते पप्पांकडून आलंय माझ्यात. पप्पा पण माझे असेच आहेत, स्वतःचं नाही करून दुसऱ्याला देतील असे आहेत. बट या, सो ऑन द क्लोजिंग नोट, जसं आपण म्हणतो की बेस्ट फ्रेंड ही आई असते, बट द बेस्ट पार्ट वॉज माझ्या आईची दहशत आमच्या घरात खूप आहे. म्हणजे ती तशी नसती ना तर ते घर असं बिथरलेलं असतं. आई ही ती डॉमिनेटिंग पाहिजेच. घर तिचं विश्व आहे. बाहेर वडील सगळीकडे गाजवतच असतात त्यांची कीर्ती, पण घरामध्ये ना आईचं असणं आणि आईचा एक धाक राहणं. आज पण माझ्या घरी मी बॅड कॉप आहे, माझा समीर गुड कॉप आहे. मी पप्पांसमोर सगळं चालतं, मम्मा त्या समोर टाप नाही होत. सो ही जी आईची माझ्या क्वालिटी आहे ना, म्हणजे आम्ही सगळे घाबरतो तिला. तिच्याशी आम्ही जगातल्या गप्पा मारू शकतो, पण बापरे मम्मी ओरडणार, ही जी फिलिंग आहे ना ती असणं खूप गरजेचं आहे. आणि ती आजही आहे. आजही भीतीने, म्हणजे मला तर एवढी भीती आहे, तिने एखादा डबा दिलेला असतो आणि मी चुकून सपोज तो खाल्ला नाही, तिचा फोन येतो, तू जेवलीस, पाठवलेलं ते, तर मला कधी कधी घाबरून, हो हो जेवले ना जेवले ना, अभी भी मेरे को डर है, मैं ये नहीं बोल सकती की ते मी विसरले, पण मला माहिती ओरडा पडणार. सो हा एक जो धाक आहे तो आहे आणि तो असला पाहिजे प्रत्येक बाईचा आपल्या घरात, तर तो कंट्रोल राहतो. आणि तिचा तो धाक होता इतकी वर्ष आणि आहे, म्हणून आम्ही जशा घडलो त्या घडलो. म्हणून माझे पप्पा आज वयाच्या 85 इयर्सला जे धडधाकट आहेत ते फक्त तिच्यामुळे. ते आजही सांगतात, विजू नसती तर मी मेलो असतो. कारण ही टाइम 8 वाजता त्यांच्या दुधाचा ग्लास, 9:30ला नाश्ता, त्यांचं जेवण 2 वाजता, त्याच्यानंतरचं त्यांचं संध्याकाळचा नाश्ता, इतकं टाइम ती पाळते ना. आणि एक मॉनिटरिंग जे तिचं असतं ते प्रॉपर असतं. सो आय थिंक आया यासाठी ग्रेट असतात. निश्चित. आणि याच नोटवर आपण थांबत आहोत की आई ही ग्रेट असते. आई ही great असते. आणि तुम्ही आज इथे आलात आणि Thank you. इतकं मनसोक्तपणे गप्पा मारल्यात, Thank you. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.